महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे। या प्रकरणात सिकंदरसह चौघांना अटक करण्यात आली आहे। सिकंदरचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप पंजाब पोलिसांच्या वतीनं करण्यात आलाय। राजस्थानमधल्या पपला गुर्जर टोळीशी त्याचे संबंध असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय। या प्रकरणी खरड पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणामुळे क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। मूळचा सोलापूरचा असणारा सिकंदर शेख हा कोल्हापूरमधील गंगावेश तालमीचा पैलवान होता। इथं सराव करूनच त्यानं 2024मध्ये महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकला होता। त्यावेळी अख्ख्या महाराष्ट्रानं त्याचं कौतुक करत डोक्यावर घेतलं होतं। अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता। मात्र या प्रकरणानंतर रातोरात सर्व काही धुळीला मिळाले। मागील 1 ते 1.5 वर्ष तो पंजाबमध्ये वास्तव्याला होता। यावर हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी कडक शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे। सिकंदरला मिळालेलं यश सांभाळता आलं नाही। शाहू नगरी आणि लाल मातीला हे अपेक्षित नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। गरीब घराण्याचा पैलवान कुठेतरी तिचे दोस्त म्हणे त्याला 50 म्हैसी मिळाले, 50 बुलेट आहे, मोठे मोठे थार गाड्या आहेत 10-20। ती ही सगळी श्रीमंत असणार तर ते रावणासारखा दुरुस्त करून ठेवायला पाहिजे होतं। रावणाचा घडा भरायला फार दिवस लागले, लय मोठा घडा होता। ह्याचा घडा बारका होता पण तिशी भरला। एवढा मोठी संपत्ती तुमच्याकडे तुम्हाला मिळाली होती, शानदार जीवन जगायला पाहिजे होता। शामराच्या नगरीला आबरू जतन होईल, इज्जत आबरू जाऊ नये असं तरी वागायला पाहिजे होतं। हे वागणं हा शामराच्या नगरीला कोणालाही आवडणार नाही बाबा। हे वागणं बरोबर नाही। आणि खास करून माझ्या तालमीच्या गंगावेश तालमीच्या श्री शाहूजी गंगावेश तालीम, शाहू महाराजांनी त्याच्या पाया भरणा केलाय। ही शाहू महाराजची जागा आहे। या शाहू महाराजच्या या लाल मातीच्या या कुस्तीला या तालमीला गारबोट लागायला नको। अनेकांशी तो वाईट वागल्याचं सांगत त्याचा पापाचा घडा लहान होता म्हणून तो लगेच भरला अशी भावना त्यांनी व्यक्त केली। वेगवेगळ्या धर्माच्या मुलींचं मुसलमान करून त्याचं लग्न करायचं आणि फार सोपं आहे म्हणे तुझे तलाक द्या, 3दा म्हणायचं सोडून द्यायचं। त्या मुलींची बद्दू आहे ना, जसा आशीर्वाद लागतो तसा बद्दू। गंगावेश तालमीला खूप मोठा इतिहास आहे। आजवरच्या इतिहासात असं कुणीही वागलं नाही। राजर्षी शाहू महाराजांची पुण्याई त्या काळात उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचली होती, म्हणून आपण उत्तर प्रदेश सोडून कोल्हापुरात आलो। इथल्या लोकांनी आणि लाल मातीनं भरभरून दिलं, त्यामुळं मी इथंच स्थायिक झालो। अशा नगरीचं पावित्र्य जपलं पाहिजे। यापुढं कुणीही असं वागू नये आणि असं कुणी वागत असेल तर त्यांना कोल्हापूरमध्ये थारा देऊ नये अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। की कोल्हापूरची आबरू आज कुठेतरी तुम्ही फासावर लोंबकळत ठेवलं, हे बरं नाही। आणि इथून पुढे एकाही पैलवानने असं वागू नये। अवघ्या 2 महिन्यावर हिंदकेसरी स्पर्धा आली आहे। याचा प्रमुख दावेदार म्हणून सिकंदरला ओळखलं जात होतं। आता मात्र तो या स्पर्धेला मुकणार असल्याची शक्यता आहे। सध्या या प्रकरणाचा पंजाब पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। दरम्यान सिकंदर शेखच्या कुटुंबियांनी मात्र त्याच्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावत त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हटलंय। याचा पोलीस अधिक तपास करतील आणि खरं काय ते पुढं येईलच। मात्र कुस्तीचं माहेरघर, कुस्तीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या या पवित्र नगरीची आजवरची परंपरा ही सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखीच आहे। याच मातीत तयार झालेल्या पैलवानानं अशा पद्धतीनं वागणं योग्य नव्हतं। या पवित्र भूमीला गालबोट लागावं असं यापुढं कुणीही वागू नये इतकीच सर्वांची माफक अपेक्षा आहे।